Hello, hello. This is the My Artifact episode number 1402. कालची तारीख होती कालची तारीख होती 18 जानेवारी 2019 आणि वेळ घेऊ करीब 10-10:30 कारण हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिले सांग की काल तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला. या That's a really good reason for not doing that artifact episode. Let's begin. Okay. कालचा दिवस होता शनिवार, ऍक्च्युली शुक्रवार. या कालचा दिवस होता शुक्रवार आणि काल काय झालं, काल होता शेवटला दिवस बादलचा. म्हणजे आजचा तर शेवटला दिवस होता, म्हणजे आज तो ऑफिस करून जाणार होता, म्हणजे ते सकाळी ऑफिस आणि देन ही रफा दफा. सो जस्ट लाईक काल त्याची आखरी रात्र होती. सो आय जस्ट वॉन्ट टू डू मेक फेअरवेल म्हणजे वगैरे चाललं असतं, आपण थोडंसं काही ना काहीतरी फेअरवेल देऊ. जस्ट लाईक 4 महिने तो होता नागपूरमध्ये, कसं तरी त्यांनी जॉब केला, कसं तरी नाही त्यांनी चांगलाच जॉब केला. दॅट्स अ रिअली ग्रेट. म्हणजे एवढ्या कमी वेळेत एवढं लवकर सगळ्या गोष्टी ग्रास्प करणं वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड थिंग. या सो या ही इज ग्रेट. तर मला म्हणायचं आहे की 4 महिने मग त्याला त्यांनी सोडली काहून, त्यांनी ऍक्च्युली त्याची गव्हर्नमेंटची एक्झाम क्रॅक झाली. तिकडून आपण जाऊ, आपण तिकडून जाता येते का? हो शायद जाता येते वाटतं. जाता येते का नाही, पोत्री बनून जाईल. नाही जाता नाही जाता येत रे बाबा, इथून जाता तिथून जाता. सो हा तर म्हणायचं आहे की त्याची गव्हर्नमेंट क्रॅक झाली आहे आणि त्याच्या 23 तारखेला मेन्स आहे आणि आफ्टर दॅट त्याला गव्हर्नमेंट कडेच फोकस राहायचा आहे, ना की प्रायव्हेट कडे. समज जर तो आताच जर प्रायव्हेट कडे राहून राहिला आहे तर ही वुड लूज एव्हरीथिंग म्हणजे लाईक प्रायव्हेट लाईफ मध्ये काय आहे की नुसतं काम करणं आहे, कंटिन्यू दिवसभर तुमची गांड मारणं आहे. आणि इथे प्रोग्रेस रेट आहे प्रायव्हेट मध्ये तो खूप हळूहळू चालतो. एव्हरी टाइम इथे कॉम्पिटिशन असते, एव्हरी टाइम. आणि इथे एव्हरी टाइम तुम्हाला स्वतःला प्रूफ करून दाखवावं लागते का आय एम मच बेटर दॅन हिज, एव्हरी टाइम. आणि हे तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रूफ करून दाखवावं लागते. प्रायव्हेट मध्ये तुम्ही प्रायव्हेट जॉबमध्ये तुम्ही इझिली एंटर होऊन जाता. कोणत्याही एकदम छोट्याशा कंपनीमध्ये निघून चालले जाताना तुम्ही आरामात एंटर होऊन जाता. बट त्याच्यानंतर काय होते की त्याच्यानंतर आपलं स्वतःला प्रोग्रेस करायचं आहे, ते प्रायव्हेट लाईफ मध्ये भयानक कॉम्पिटिशन असते डूड, भयानक. इथे तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागतंय का आय एम मच बिगर, आय एम मच बेटर. सो आणि ऑफकोर्स जर बादल जर या रेस मध्ये उतरला असताना तर ऑफकोर्स ही कॅन बीट एव्हरीथिंग, वुड बी मच सक्सेसफुल. या बट राईट नो कसं आहे की त्याला गव्हर्नमेंट जॉब करणं इम्पॉर्टंट आहे. आता गव्हर्नमेंट जॉब इम्पॉर्टंट करणं काय त्यासाठी, सेम थिंग प्रायव्हेट मध्ये आपण एवढी गांडमराई केल्यानंतरही त्याचा फायदा मोबदला काही होत नाही. या आता ऍक्च्युली मला माहिती याचा फायदा कशाप्रमाणे होते, बट बादलला नाही माहित. या म्हणजे त्याला असं वाटते, म्हणजे जस्ट लाईक लास्ट वीक मध्ये त्यांनी नाईट शिफ्ट मध्ये रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम केलं, जस्ट लाईक आय एम डुईंग दिस. या सो 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं ना, तर त्याला असं वाटून राहिलं का साला मी एवढा काम करून राहिलो आणि माझ्या ह्याची कोणी तारीफ परवा नाही करून राहिलं. या जस्ट लाईक तो माझ्यावर ब्लेम करून राहिला की साला एवढं काम करून राहिलो नसन तसं तसं वगैरे वगैरे बोकात. ऍक्च्युली त्याचं खूप अगोदर पासूनच होतं की त्याला निघायचं आहे बा, गव्हर्नमेंट कडे प्रिपरेशन करायचं आहे. सो त्याचं ठरलं होतं 1 जानेवारीलाच ठरलं होतं. म्हणलं ठीक आहे, म्हणलं करू, म्हणलं आपण प्रोसिजर साठी आम्ही फुल प्रोसिजर केली आणि
15 दिवस लागले. ही जस्ट लाईक आम्ही अप्लिकेशन केली होती 2 का 3 तारखेला केली होती वाटते शाळेत, आणि ती प्रोसेस होऊन आता करीब 19 तारखेला सक्सेड झाली. सो त्याला लीव्ह भेटली. सो ही वेंट टू लीव्ह. बट वॉट एव्हर, लास्ट काल त्याची नागपूरमध्ये शेवटली रात्र होती. सो ही जस्ट लाईक मला असं वाटलं की चला बा आपण काही ना काहीतरी स्पेशल करू. सो मी ऍक्च्युली शिफ्ट चेंज घेतली, कारण आमची अल्टरनेट शिफ्ट होती. सो इट जस्ट लाईक मी अनुप सोबत, अनुप एक बंदा आहे जो आमच्या ऑफिसमध्ये काम करतो, त्याच्यासोबत मी शिफ्ट चेंज केली का मी याच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करेल बादलसोबत. सो आय शिफ्ट चेंज. मग मी मॉर्निंगला गेलो, बादल पण मॉर्निंग. नंतर संध्याकाळी आम्ही थोडंसं ठरवलं की चला बा मस्त पार्टी करायची. सो वी जस्ट लाईक ठरवलं का दारू प्यायचं हे एकदम कन्फर्म होतं. सो या दारू पिऊ बा. मग दारू प्यायचं तर मग काय, मग फक्त दारूच प्यायचं का काही ना काहीतरी खाऊनही जायचं. बादलची खूप दिवसाची इच्छा होती की त्याला KFC मध्ये खायचं आहे, बट कधी पॉसिबल झालं नाही. या म्हणजे शिफ्ट बरोबर नव्हती किंवा सोबत भेटलो नाही वगैरे वगैरे. एकदम मला रिअलाइज झालं वेळेवर, आणि देन मग मी बादलला म्हणलं चल म्हणलं KFC मध्ये. सो लेट्स गो. सो काल आम्ही KFC मध्ये गेलो. सो KFC वॉज कम्प्लिटली घटिया थिंग. या इट वॉज लाईक माझी आई तरी चिकन बहुत गजब बनवते, इवन माझे वडील, इवन वैभव सुद्धा पण गजब. माझ्या लिस्ट मध्ये नाही का सर्वात गजब चिकन किंवा मटन कोणी बनवत असेल ना, ऍक्च्युअली मला मटन जास्त आवडते ऍज कम्पेअर टू चिकन. बट जर इफ यू कम्पेअर विथ समवन हु इज रँकिंग विथ यू, रँकिंग फॉर द चिकन और मटन, सो आय वुड से चिकन किंवा मटन, सॉरी माझ्या घरी जे बनते ना ते मटन बनते, आणि मला मटन बहुत आवडते. आणि मटन माझी आई इतकं भयानक बनवते ना, बहुत अशी एकदम खतरनाक. आईच्या हातचं मटन म्हणजे अरे मेरे बाप, पगले सावन होऊन जाते. मला माझ्या आईच्या हातचं मटन बहुत आवडते. या मग त्याच्यानंतर आवडते चिकन, ते आईच्याच हातचं. या मग त्याच्यानंतर सेकंड रँक वर येते वैभव, गजब चिकन बनवतो. आणि त्याच्यानंतर मग बाकी उरलेले, म्हणजे त्याच्यानंतर बाकी उरले जाण्यापासून मी कोणाजवळून खाल्लंय जास्त चिकन, मग जे कोणी रॅन्डम पर्सन येतात वगैरे वगैरे. बट KFC वॉज रिअली झिरो स्केल. या म्हणजे इतकं घटिया चिकन होतं ना, इतकं घटिया की लिटरली मला त्या KFC मध्ये त्या लोकांना काय आवडते यार, इतकं घटिया चिकन. त्याच्या मला असं विचार केला होता का माईट बी नाही का जे चिकनचे आहे ना, जे पीसेस आहे ना ते माईट बी फ्राईड करतात, आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्रिस्पी वगैरे देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ते काफी क्रंची वगैरे समथिंग काहीतरी लागत असेल. सो या त्यांनी, मी जेव्हा काल खाल्लं ना, तर इट वॉज लाईक आतमध्ये नुसता चिकनचा पीस होता, जो की त्यांनी एअर ड्राय केला होता, ना की डीप ड्राय, ऑइल ड्राय नाही, एअर ड्राय म्हणजे हवेतून त्यांनी ड्राय केला होता. ते एक नवीन हे आहे, मेथड आहे, टेक्निक आहे, ज्याने आपण डीप फ्राय नाही करत, एअर फ्राय करतो. सो त्यांनी ते चिकन एअर फ्राय करतात. ओके. आणि त्याच्यावरती जो मसाला लागून होता वाज, आय डोंट नो, इट डझंट फील राईट. म्हणजे बहुत घटिया होता, मला तर कतही नाही आवडला. सो मग काय, मग बादललाही नाही आवडला, बट ऍक्च्युली आम्ही त्यासाठी प्राइस पे केली होती, आणि इट जस्ट लाईक आय जस्ट वॉन्ट टू टेक सम एक्सपिरियन्स अबाउट दॅट. सो चलो वा. सो घेतला, मग खाल्ला, तर त्याचं बिल आलं करीब 250 रुपये, आणि त्याच्यानंतर 150 रुपये. सो इट जस्ट लाईक 250 किती होते, 250 करीब 400 रुपये होते. तर 400 रुपयाचं झालं ते. मग त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी येताना हॅनिकेन वाईन घेतली, वाईन नाही बियर. सो बियर वॉज कम्प्लिटली बेकार, इतकी काही खास वगैरे तर नव्हती. मला तर
बियर वगैरे फारशी आवडत नाही. व्हाय कारण एक तर ते चढत नाही आणि फर्स्ट ऑफ ऑल एक बियर घ्यायला गेलो 200 रुपयाची भेटते. त्याचा काही फायदा पण नाही. म्हणजे जी गोष्ट चढत नाही त्याला पिऊन का फायदा? आणि ते काही लोक पितात हेल्दी राहण्यासाठी. मादर मेरे को ये नाही समजता यार. म्हणजे सगळं पालक सूप जर हेल्दी आहे तर मग तुम्ही पालक सूप घ्या ना. गाडी आहे का सुरू? गाडी होईल सुरू? ठीक आहे. हा तर वॉज माय ऑफिस कलिग कैलास सर आहे ते. झाले. ओके सो मग का मग दारू वगैरे घेतली. त्याच्यामध्ये मग नाही का हिचा खूप मेसेज येऊन राहिला होता. तिचं नाव काय होता ते नाही का, ती व्हिएतनामची मुलगी ट्रॅन नॅग्युएट ट्रॅन. तिचे मेसेज कंटिन्युअसली पॉपअप होऊन राहिले. आता मी दारू पिऊ का मेसेज करू? जस्ट लाईक माझ्यासाठी मेसेज करणं वॉज लाईक अ रिअली लास्ट प्रायोरिटी फॉर एव्हरीथिंग. जिथे मनापाशी काहीच करायला नाही तेव्हा मी टेक्स्ट मेसेज करीन. मला समजत नाही टेक्स्ट मेसेज मध्ये बोलायचं का असते. सो जस्ट लाईक तिचे कंटिन्युअसली मेसेज येऊन राहिले आणि ते 2 फोनवर वाजून राहिली. आयफोनवर वाजून राहिली, याच्यावर कचक 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 कचक. मग बादल म्हणे कोण आहे रे म्हणे. म्हणलं कर मला चॅट. मग बादलनं घेतली आणि चॅट केली. झड 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 गर्लफ्रेंड आहे, हे आहे, ते आहे, लवडा आहे, लसूण आहे, भुक्का. अरे म्हणलं अबे सांभाळून चॅट कर. म्हणजे मी असं विचार करतो कोणती दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या याची मुलगी आहे, दुसऱ्या देशातली मुलगी आहे, काय विचार करण आपल्या इंडियन्स बद्दल. सो यू जस्ट लाईक आय जस्ट वॉन्ट टू टेक फॉर्मली. म्हणजे यू जस्ट लाईक मी चॅट करतो तेव्हा नाही का रिप्लाय देताना युजली विचार करून रिप्लाय देतो ऍज ईमेल प्रमाणे. ऑफिशियल, मेक इट ऑफिशियल, नॉट सो टेक इट रिअली पर्सनल. गर्लफ्रेंड आहे का, लवडा आहे का, लसूर आहे का. बादल खूप विचारत. अरे बापरे, खूप विचारलं त्यांना आडवं तिडवं. सो मग काय मग मी झोपून होतो. सो वेंट टू गो टू स्लीप. आणि आज सकाळी उठलो तर तिचे मेसेज होते खूप सारे. मग मी मेसेज वाचले. काही मेसेज काइंड ऑफ लाईक अ रिअली क्रीपी. सो मग तिला अपोलॉजीचा मेसेज केला आणि ठीक आहे खतम. ती म्हणे यू आर ऑनेस्ट अँड दॅट इज रिअली गुड थिंग अँड वी आर फ्रेंड म्हणे. ओके. तर तिने काही म्हणलंही असतं ना मला काही फारसा काही फरक पडला पण नसता. थकलो स्टेअर केस. सो काल रात्री एवढंच झालं. सो राईट नाव दिस इज द एंड. आणि हो बादल गेला. आता रूम मध्ये वैभव आहे आणि मी आहे. मी जास्त वेळ नाही जोपर्यंत मला काही चांगलं रेकमेंडेशन भेटत नाही. बट मी प्रयत्न करून राहिलो. आय विल ट्राय माय बेस्ट अँड ट्राय टू लिव्ह as soon as possible. So right now everything is good, everything is fine. So this is the end. This is the my RT5 episode number 13 14 0 1402. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.